नमस्कार. बरेच लोकांना वडापाव खायला आवडतं. वडापाव, समोसा, भजी हे खूप आवडतं. पण त्यांना टेन्शन येतं की हे खाल्ल्याने मला ॲसिडिटी होईल. ॲसिडिटी म्हणजे छातीमध्ये जळजळ होईल, चेस्टमध्ये जळजळ होईल किंवा ढेकर येतील. त्या ॲसिडिटीच्या भीतीने वडापाव खात नाही, समोसा खात नाही, भजी खात नाही. तर तुम्हाला एक टीप देणार आहे मी आज, खूप महत्त्वाची आहे. सेव्ह करून ठेवा आणि आजच्या व्हिडिओनंतर वडापाव बिंदास खा. तर टीप का आहे? ॲसिडिटी होण्याचं मूळ कारण म्हणजे हरी वरी करी. हरी म्हणजे घाई, इंग्लिशमध्ये घाई करणे ह्याला हरी म्हणतात. वरी म्हणजे चिंता, जास्त विचार, टेन्शन हे वरी बोलतात. इंग्लिशमध्ये चिंताला वरीड शब्द आहे. आणि करी म्हणजे तिखट रस्सा. तर हरी वरी करी हे मूळ कारण आहे. जर तुम्ही वडापाव घाईघाईने खाल्ला पावासोबत तर नक्कीच तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते. पण तोच वडापाव तुम्ही हळूहळू चावून मजा घेत स्वाद घेत जर खाल्लात तर तुम्हाला कधीच ॲसिडिटी होणार नाही. तसंच वडापाव, समोसा आणि भजी तुम्ही हळूहळू खा, स्वाद घेत खा, तर तुम्हाला कधीच ॲसिडिटी होणार नाही. आता तुम्हाला फंडा कळलाच असेल. हरी वरी करी हे मूळ कारण आहे ॲसिडिटी होण्याचं. मग ह्याला थोडा अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.